मी जेव्हा इथे 2013ला आलो तेव्हा मला अक्षरशः उचलून आणलं होतं खालून. म्हणजे कालीमाता मंदिरात मी राहतो तिथे मी येतेपर्यंत मला 5 वेळा मी बसलो होतो, कारण माझ्या मणक्याचा त्रास होता. मणका पूर्ण क्रॉस झाला होता आणि डॉक्टरने सांगितलं होतं की मणका तुमचा खोलावा लागेल आणि तुम्ही कोमात जाणार मणका खोलला तर. म्हणजे तिकीट जवळजवळ काढलेलीच होती, RAC नव्हती, कन्फर्मच होती, त्याच्यात डेट नव्हती आणि ती डेट कॅन्सल केली आमचे दिलीप चव्हाण गुरुजी. तर दिलीप चव्हाण गुरुजी हे सांगायचं का त्यांच्यात दिसते एक छोटीशी मूर्ती, पण ती बरोबर तिथं भरपूर ताकद आहे. म्हणजे मृत्यूला थांबवण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. आणि याचं सांगायचं उद्दिष्ट असं आहे की तुम्ही सर्वांनी रोज म्हणजे सर्व 12 वार यावं हा त्याचा उद्देश आहे. मी इथे आलो त्याला मला तर खालून मला इथे दुसऱ्या मागे आणता येत नव्हतं, त्यावेळेला माझा भाचा होता, त्याला मला उचलून अक्षर आणून बसवला होता. गुरुजी सांगत होते तिकडे की तुम्ही वज्रासनात बसायला पाहिजे. मला साधंच बसता येत नव्हतं खाली, वज्रासनात कुठून बसणार मी जवळजवळ पहिली बॅच केली तेव्हा मला काही वज्रासनात काही बसता येत नव्हतं, मला काही फरक नाही पडा. पहिल्या गुरुजींना बोलल्यावर मला काहीच फरक पडत नाही, मणका दुखतोय, पाय मला बसायला चालता येत नाही, काय येत नाही. म्हणजे ठीक आहे तू अजून एक बॅच कर. मग अजून एक बॅच केली मी, मला थोडा अजून दुसरी बॅच केल्यानंतर मला थोडा फरक जाणवायला लागला. मग गुरुजी बोलले अजून एक बॅच, तिसरी बॅच केली. 3 बॅच केल्यानंतर मला कॉन्फिडन्स झाला की मी आता म्हणजे उभा राहू शकतो, चालू शकतो वगैरे. नंतर मी 3 बॅच केल्यानंतर मी कंटिन्यू म्हणजे योगा चालूच ठेवला आणि नंतर इथे यायला सुरुवात केली. पण मणका दुखत होता थोडं आणि मी विचार केला की मी आमच्या म्हणजे कामावर आमची एक बॅच वैष्णोदेवीला जाते, तर मी तिकडे बोललो की अरे मला पण वैष्णोदेवीला आहे. सगळे लोक हसायला लागले, अरे तुला 1 किलोमीटर चालता येतं, वैष्णोदेवीला काय येणार. वैष्णोदेवी तुम्हाला माहिती आहे 14 किलोमीटरवर चालत जावं लागतं आणि 14 किलोमीटर खाली चालत यावं लागतं आणि डोंगर असा पूर्ण असा कडा आहे. तर मी त्याच्यानंतर मी पूर्ण रोज योगा सकाळी 1 तास करायचो आणि रोज सकाळी 1 तास चालायचा प्रयत्न करायचो. नंतर मी 6 महिन्यानंतर म्हणजे जवळजवळ डिसेंबरमध्ये मी 14 किलोमीटर एकदाही न बसता पूर्ण वैष्णोदेवीचा डोंगर चालत गेलो आणि एकदाही न बसता पूर्ण 14 किलोमीटर खाली चालत आलो. तो माणूस 1 किलोमीटर चालत असताना 5 वेळा बसला होता, तो माणूस 28 किलोमीटर चालताना एकदाही बसला नाही. एवढी सह्याद्री विद्यामंदिराला जाते, आमचे सगळे सेवेकरी जातात आणि मेन म्हणजे चव्हाण गुरुजी हे मला मगाशी कळलं, छोटी जरी मूर्ती दिसली त्याच्यात प्रचंड ताकद आहे, त्याचा उपयोग करून घ्यायला पाहिजे. आपल्या भांडूमध्ये एवढी मोठी ताकद आहे आणि सह्याद्री विद्या मंदिर आपल्याला मोफत 300 रुपये फक्त तुमच्यावर एंट्री फी फक्त घेते, बाकी काही घेत नाही. तर तुम्हाला सर्वांना विनंती आहे माझी की माझा अनुभव खूप मोठा आहे खरंच. म्हणजे मला स्वतःला असं वाटत नाही की मी आज इथे उभा आहे आणि माझा चेहरा पूर्ण काळा झाला होता, एकदम काळा, म्हणजे मला ओळखत नव्हतं. सगळे लोक म्हणत होते चेहरा काळा कसा आला, अंग खालून पांढरं दिसतंय आणि चेहरा काळा कसा आला. तर मग आम्ही डिप्रेशनमध्ये गेलो होतो, कारण मला काही सुचत नव्हतं. आणि ते 6 महिन्यानंतर ज्या 6 महिन्यानंतर कुठेच गेलो नाही, म्हणजे कुठल्या लग्नाला प्रोग्रामला कुठेही गेलो नाही, कारण चेहरा पूर्ण काळा झाला होता. नंतर एका लग्नाला गेलो तर एक डॉक्टर होते के डॉक्टर, आधी रिटायर झाली. तर ती डॉक्टरने विचारलं, अरे तू चेहऱ्याला हे केलंस काय, प्लॅस्टिक सर्जरी केली काय. म्हटलं हां कुठे केली, सह्याद्रीमध्ये प्लॅस्टिक सर्जरी केली. म्हटलं सह्याद्रीमध्ये प्लॅस्टिक, हां कारण पूर्ण चेहऱ्यावर आता चेहरा दिसतोय माझा, मी काही म्हणजे लावत नसते, पावडर वगैरे लावतो, बाकी काही करत नाही. पूर्ण चेहरा काळा, पूर्ण चेहरा व्यवस्थित झाला बघा, काही फरक नाही नाही. म्हणजे कुठलंही औषध घेतलं नाही, कुठलंही लोशन लागलं नाही, कुठले फेअर अँड लवली नाही, काय लागलं नाही. पण मला सांगायचं एवढंच आहे की तुम्ही ह्याचा माझा अनुभव घ्या आणि व्यवस्थित योगा करा, रोज या. आणि तुमच्यासाठी कायम 24 तास आमचे फोन तुमच्यासाठी अवेलेबल असतील. सह्याद्रीच्या मी पण आभार मानतो. सगळ्यांना धन्यवाद. सावंतसाहेबांचा आवाज जो आहे हा एवढा मोठा नाही आहे, परंतु इथे अनुभव कथन करताना त्यांचा आवाज थोडा वाढतो. त्याच्यामागचं कारण हे आहे की त्यांना तो अनुभव जसा आलेला आहे आणि त्यामुळे ते इथे कथन करताना ते अगदी म्हणजे काय सांगू आणि काय नको असं त्यांना होतं आणि त्यामुळे त्यांचा आवाज चढतो. तर सावंतसाहेबांचा अनुभव हा खरोखर म्हणजे
आमच्या सह्याद्री योग केंद्राची